मित्रांनो, कुळ कायदा म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, तसेच कुळ म्हणजे काय हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु येथे हे समजून घ्या की कुळाचे देखील प्रकार असतात. यामध्ये जर दिनांक 1/1/1947 पासून जो व्यक्ती जमीन कसत होता त्याला संरक्षित कुळ म्हणून संबोधण्यात येते. तसेच या कायद्यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत आणि अशा सुधारणा ह्या 1956 साली झाल्या. तर येथे दिनांक 1/1/1947 ते 1956 पर्यंत जो इसम जमीन कसत होता त्याला कायम कुळ असे संबोधण्यात येते. तसेच 1956 पासून ते आजपर्यंत जो व्यक्ती जमीन कसत आहे त्याला साधे कुळ असे संबोधण्यात येते. त्यामुळे ही बाब लक्षात घ्या की कुळाचे असे हे 3 प्रकार असतात.